संख्येला मोठा फटका। उद्यापासून व्यावसायिक गॅसचा पुरवठा सुरळीत सुरू होणार। पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरींची लोकसभेत घोषणा। भारताचा घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत सुरू। गॅस बुकिंगसाठी शहरात 25 दिवस तर ग्रामीण भागात 45 दिवसांची मुदत। पर्यायी म्हणून रॉकेलचा साठा उपलब्ध करून देणार। पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरींची माहिती। भारतात इंधनाचा कोणताही तुटवडा नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका। लवकरच सीएनजी गॅसचा पुरवठा पूर्णतः सुरळीत होईल, पेट्रोलियम मंत्र्यांची ग्वाही। राहुल गांधींनी एप्स्टीन फाईल्सचा मुद्दा काढता सभागृहात गोंधळ। एप्स्टीनचे मित्र असल्याचं हरदीप पुरींनीच सांगितलंय, राहुल गांधी यांचा आरोप। हरदीप पुरींच्या मुलीला जॉर्ज सोरोकडून पैसे मिळाल्याचाही दावा। आपण रशियाकडून तेल खरेदी करायचं की नाही हे अमेरिका का ठरवते? राहुल गांधींचा केंद्र सरकारला सवाल। गॅस संकट हलक्यात घेण्यासारखं नाही, राहुल गांधींचं वक्तव्य। सौदी अरेबियातून कच्च्या तेलाचं जहाज मुंबईत। भारतासाठी तेल आयात करणाऱ्या लायबेरियाच्या शेनलॉंग जहाजाचा धाडसी प्रवास। 1.35 लाख टन कच्चा तेल घेऊन जहाज मुंबई बंदरात। भारताने रशियाकडून तेल खरेदी 50% वाढवल्याची माहिती। मार्चमध्ये दररोज 15 लाख बॅरल तेलाची विक्रमी खरेदी। इंधनाच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी भारताचं मोठं पाऊल। सध्याच्या परिस्थितीवरून घाबरवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर बारकाईने लक्ष ठेवा। इतर देशांच्या तुलनेत भारताची तयारी भक्कम। विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर द्या। पंतप्रधान मोदींचे मंत्र्यांना निर्देश। सूत्रांची माहिती। दिशाहीन परराष्ट्र धोरणामुळे देशावर ही धोकादायक वेळ आली। आपण गंभीर परिस्थितीला सामोरं जातोय। सरकारने तातडीने पावलं उचलावीत, राहुल गांधींचं आवाहन। होर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्यासाठी इराण पूर्ण क्षमतेचा वापर करेल। आमच्या टार्गेटवर फक्त अमेरिकेचे एअरबेस। मुलींच्या हत्येचा बदला घेणार। मोसबाग खामेनींची ट्रम्प यांना धमकी।